हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ज्याला आपण मराठीमध्ये व्यवसाय संघटन व व्यवस्थापन म्हणतोय. त्यामधले महत्त्वाचे क्वेश्चन कोणते आहेत सर, जे बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके, तर त्यावर आज आपण डिस्कशन करणार आहोत. ते म्हणजे IMP क्वेश्चन्स. त्याच्याआधी आपण बघूया सर की कोणते टॉपिकचे कोणते क्वेश्चन्स कोणत्या क्वेश्चन नंबर मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. ओके, जर तुम्हाला बऱ्याचपैकी भीती असते ते म्हणजे सर क्वेश्चन नंबर 8 ची, की सर जो ब्रॉड क्वेश्चन आहे त्यामध्ये कोणता टॉपिक जास्त परफॉर्म करू शकतोय. तर जो तुमचा 8 मार्क्ससाठी येणारा चॅप्टर आहे, ओके सॉरी 8 मार्क्ससाठी येणारा जो तुमचा क्वेश्चन आहे, यामध्ये सर चॅप्टर नंबर 2 एक आहे, ज्याला आपण म्हटलेलं आहे फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट, मराठीमध्ये व्यवस्थापनाची कार्य. महत्वाचं आहे सर, त्यामधला एखादा ब्रॉड क्वेश्चन असू शकतोय. ओके, त्यानंतर सर चॅप्टर नंबर 4 आहे, ज्यामध्ये तुमचे बिझनेस सर्व्हिसेस आहेत, व्यावसायिक सेवा, यातला एखादा महत्वाचा प्रश्न असू शकतोय. किंवा सर चॅप्टर नंबर 8 आहे, जो मार्केटिंग आहे, ज्याला आपण विपणन म्हणतोय, यातला एखादा मोठा क्वेश्चन असू शकतोय. ओके, याचा अर्थ सर 8 मार्क्ससाठी जो क्वेश्चन कव्हर केला जाईल तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये, एक तर चॅप्टर नंबर 2 मध्ये असेल, तो चॅप्टर नंबर 4 मध्ये असेल, किंवा चॅप्टर नंबर 8 मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यानंतर सर जो डिफरन्सचा क्वेश्चन आहे 4 मार्क्ससाठी, ओके डिफरन्स. सर डिफरन्सचा क्वेश्चन कुठला असू शकतोय, तर चॅप्टर नंबर 2 मध्ये बरेच डिफरन्स आहेत. प्लॅनिंग आहे, ऑर्गनायझिंग आहे, कंट्रोलिंग आहे, कोऑर्डिनेशन आहे, डायरेक्टिंग आहे, स्टाफिंग आहे. यातले दोन फंक्शन्स तुम्हाला डिफरन्ससाठी दिले जाऊ शकतात, बरोबर. त्यानंतर सर चॅप्टर नंबर 4 मध्ये बरेच डिफरन्सचे क्वेश्चन्स आहेत, ते सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. त्यानंतर सर चॅप्टर नंबर 5 जो आहे इमर्जिंग ट्रेंड्स, ओके म्हणजे व्यवसायाच्या बदलत्या पद्धती, त्यातला सुद्धा सर महत्वाचे काही क्वेश्चन्स आहेत डिफरन्ससाठी, ते सुद्धा महत्वाचं येतं. त्यानंतर चॅप्टर नंबर 7 आहे, यातले सुद्धा डिफरन्सचे क्वेश्चन महत्वाचे आहेत, जसं की डिस्ट्रिक्ट कमिशन आहे, स्टेट कमिशन, नॅशनल कमिशन, आपण डिटेल्स मध्ये बघणारच आहोत. त्यानंतर चॅप्टर नंबर 8 मध्ये सर एकच क्वेश्चन आहे, तो म्हणजे डिफरन्स बिटवीन सेल्स अँड डिफरन्स मार्केटिंग. ओके सर, तर हे असे 4 ते 5 टॉपिक आहेत, ज्यातले डिफरन्सचे क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बाकीचे क्वेश्चन सुद्धा आपण काय करणार, तर आपल्या त्या PDF मध्ये कव्हर केलेले आहेत. तर चला आपण डिस्कशनला घेऊया. आपला जो मेन पार्ट आहे तो म्हणजे सर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स इन OCM, व्यवस्थापनातील महत्वाचे प्रश्न. सर आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे, इंग्लिशमध्ये आहे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, मराठीमध्ये आपण त्याला व्यवस्थापनाची तत्वे म्हणतोय. मिनिमम 7 मार्कला आहे, मॅक्झिमम 12 मार्क 12 मार्क्ससाठी आहे. ओके सर, मी काय काय क्वेश्चन कव्हर केलेत बघा. यातले एक तर नेचर और सिग्निफिकन्स ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. सर एक तर व्यवस्थापनाचे तत्वांचे स्वरूप लिहा, किंवा व्यवस्थापनाच्या तत्वांचे महत्व काय आहे हे लिहा. यावर सर आपल्याला 4 मार्क्ससाठी क्वेश्चन असू शकतोय. ब्रॉड क्वेश्चन याच्यावर येणार नाहीये, 4 किंवा 5 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतोय. त्यानंतर सर सेकंड IMP याच्यामध्ये क्वेश्चन कव्हर केलाय आपण, हेनरी फेयॉल्स 14 प्रिन्सिपल, हेनरी फेयॉलची 14 तत्वे. सर 14 तत्व आपल्याला पाठ करावी लागेल का मित्रांनो? बघा एक्झाम मध्ये कसं आहे माहितीये का, एकतर 4 मार्क्ससाठी समजा तो क्वेश्चन आला, तर एक्झाम मध्ये असं सांगतात, एक्सप्लेन एनी 4 प्रिन्सिपल्स ऑफ हेनरी फेयॉल. हेनरी फेयॉलची कोणतीही 4 तत्वे स्पष्ट करा, 4 मार्क्ससाठी असेल. किंवा सर 5 मार्कला देणार असतील तर सांगतील, एक्सप्लेन एनी 5 प्रिन्सिपल्स ऑफ हेनरी फेयॉल. हेनरी फेयॉलची कोणतीही 5 तत्वे स्पष्ट करा. मग सर 14 तत्वे मी का करायचं, तर 14 तत्व यासाठी करायचं आहे, तर सर त्याचा एखादा जो एक प्रिन्सिपल आहे, तत्व आहे, तो तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, आणि जर समजा तुम्हाला वाटत असेल की नाही सर आम्हाला एक 6 ते 7 पॉईंट इथले कव्हर करायचे आहेत, तर तुम्ही 6 ते 7 पॉईंट इझिली कव्हर करू शकताय, कारण यातला ब्रॉड क्वेश्चन आपल्याला 14 मार्क्ससाठी येणार. सॉरी 14 प्रिन्सिपलवर आपल्याला ब्रॉड क्वेश्चन 8 मार्क्ससाठी येणार नाहीये, एकतर 4 मार्क्स सर किंवा 5 मार्क. त्यानंतर टेक्निक्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट, शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे कोणती आहेत. ओके सर, यावर आपल्याला सुद्धा 4 ते 5 मार्क्सचा क्वेश्चन बघायला मिळू शकतोय. तसंच सर एक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी सेकंड नंबर मध्ये कन्सेप्ट क्लिअर करा, या टॉपिकचा आपल्याला बघायला मिळेल. ओके, अशा पद्धतीने हे 3 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत आपण. तुम्ही ज्या त्याला त्याचं स्क्रीनशॉट घेऊ शकताय. त्यानंतर सर चॅप्टर नंबर 2 आहे, तो म्हणजे फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. ओके, मराठीमध्ये आपण म्हणतोय व्यवस्थापनाची कार्य. सर तो मिनिमम 12 मार्कचा आहे, मॅक्झिमम 15 मार्कला आहे, म्हणजे आपल्याला या टॉपिकमध्ये चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळू शकतात. टोटल 6 फंक्शन्स आहेत, त्यातले मी
3 ते 4 फंक्शन्स कव्हर केलेत फक्त. इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग येऊ शकते सर, ऑर्गनायझिंग महत्वाचं आहे, डायरेक्टिंग महत्वाचं आहे, कंट्रोलिंग महत्वाचं आहे. याचा अर्थ असं नाही सर स्टाफिंग आणि कोऑर्डिनेशन महत्वाचं नाही, ते पण महत्वाचं आहे. पण मला पर्सनली वाटते सर या जे फंक्शन्स आहेत हे जे कार्य आहेत नियोजन, संघटन, निर्देशन व नियंत्रण यावर एखादा महत्वाचा प्रश्न 100% असू शकतो की त्याचे महत्व स्पष्ट करा. मे बी सर 8 मार्कला असेल. समजा चॅप्टर नंबर 4 आणि चॅप्टर नंबर 8चा जर क्वेश्चन तुम्हाला ब्रॉड साठी येत असेल तर सर हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. ओके, त्यामुळे चांगली तयारी पाहिजे. प्लस सर हे जे काही फंक्शन्स आहेत ना, जसं की प्लॅनिंग आहे, ऑर्गनायझिंग आहे, डायरेक्टिंग आहे, स्टाफिंग आहे, कोऑर्डिनेशन, कंट्रोलिंग, जे 6 कार्य आहेत ना, नियोजन, संघटन, निर्देशन, नियंत्रण, कर्मचारी व्यवस्थापन वगैरे, तर सर या 6 फंक्शन्स जे किंवा 6 कार्य जे आहेत यातला फरक आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतोय क्वेश्चन नंबर 4 मध्ये, जो आपल्याला 4 मार्क्ससाठी विचारला जातोय. ओके, तर याची पण तयारी तुमची चांगली असली पाहिजे. त्यानंतर जो चॅप्टर नंबर 3 आहे सर त्याला आपण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट म्हणतोय, उद्योजकतेचा विकास. मिनिमम 5 मार्क आहेत आणि मॅक्झिमम पण सर 5 मार्क आहेत इथं. ओके, तर कोणते क्वेश्चन महत्वाचे आहेत? एक तर क्वालिटीज अँड फंक्शन्स ऑफ एंटरप्रेन्योर, यशस्वी उद्योजकतेचे गुण कोणते असतात किंवा उद्योजकतेचे कार्य कोणते आहेत, यावर आपल्याला एक चांगला व्हिडिओ बनवायचा बाकी आहे अजून. ओके, जर तुम्हाला इकॉनॉमिक्सचे IMP क्वेश्चन अजून मिळाले नसेल तर नक्की डिस्क्रिप्शन मध्ये बघा, मी लिंक शेअर करतो. याच्या आधी इकॉनॉमिक्सच्या IMP क्वेश्चनवर सुद्धा सर आपल्याकडे व्हिडिओ अवेलेबल आहे. ओके, त्यानंतर सर कन्सेप्ट एक्सप्लेन करायसाठी येऊ शकते 2 मार्कला. स्टार्टअप इंडिया असेल, स्टँडअप इंडिया असेल किंवा ॲग्रो टुरिझम असेल. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया किंवा कृषी पर्यटन. सर याच्यावर आपल्याला 2 मार्कसाठी एखादी टिपा लिहा, हा प्रश्न असू शकतो. ओके, त्यानंतर सर चॅप्टर नंबर जो 4 आहे तो सगळ्यात मोठा टॉपिक आहे. मिनिमम बघितला मित्रांनो तर 20 मार्क आहेत, मॅक्झिमम 27 मार्क्स आहेत. बिझनेस सर्व्हिसेस, ज्याला आपण मराठीमध्ये व्यावसायिक सेवा म्हणतो. ओके, सर कोणते क्वेश्चन महत्वाचे आहेत बघा. एक तर टाइप्स ऑफ बँक, बँकांचे प्रकार. सर महत्वाचा प्रश्न आहे. ओके, 8 मार्कसाठी येण्यासारखा क्वेश्चन आहे यावर्षी 8 मार्कला हा क्वेश्चन जास्त सुटेबल आहे येण्यासाठी एक्झाम मध्ये परफेक्ट करायला. सर किंवा बँकांमधला फरक 4 मार्क्ससाठी आपल्याला क्वेश्चन तो डिफरन्स मधला. सर तर बँकांमधला जो फरक आहे, डिफरन्स बिटवीन बँक्स, हा सुद्धा क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतोय. सर सेकंड मी इथं कव्हर केलेला आहे तो म्हणजे फंक्शन्स ऑफ बँक, बँकांची कार्य. सर प्रायमरी आणि सेकंडरी असे बरेच फंक्शन्स दिलेले आहेत. मला वाटत नाही की 8 मार्कला येईल, पण सर आलं ना तर तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीने तयारी करावी लागेल. प्रायमरी फंक्शन्स पण पूर्ण करा, सेकंडरी फंक्शन्स पण पूर्ण करा. ओके, प्राथमिक कार्य आणि इतर जे कार्य आहेत ते सुद्धा सर आपल्याला प्रॉपरली करावे लागतील. त्यानंतर सर प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स, विम्याची तत्वे. सर मागच्या 2 एक्झाम मध्ये कंटिन्यू फिरत आहे हा प्रश्न, यावर्षी चान्स कमी आहे, पण तुम्ही थोडंसं ओव्हरव्ह्यू काय करू शकताय सर, वाचू शकताय. विम्याची तत्वे. सर टाइप्स ऑफ इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स आहे, मरीन इन्शुरन्स आहे, ओके, जनरल इन्शुरन्स आहे किंवा लाईफ इन्शुरन्स आहे. सर त्याचे तुम्हाला प्रॉपरली करावं लागेल. आणि सर त्यातला जो डिफरन्स आहे, डिफरन्स बिटवीन फायर इन्शुरन्स अँड लाईफ इन्शुरन्स, डिफरन्स बिटवीन फायर इन्शुरन्स अँड मरीन इन्शुरन्स. ओके, अग्निविमा आणि सागरी विमा यातला फरक स्पष्ट करा. जीवन विमा किंवा अग्निविमा यातला फरक स्पष्ट करा. सर हा क्वेश्चन आपल्याला इथं महत्वाचा ठरू शकतो. त्यानंतर सर मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट, डिफरन्स, वाहतुकीची साधने जी आहेत ना त्यातला फरक. जसं की सर रोड ट्रान्सपोर्ट आहे, एअर ट्रान्सपोर्ट आहे, बरोबर, वॉटर ट्रान्सपोर्ट आहे है ना, सागरी वाहतूक म्हणतोय आपण त्याला, रस्ते वाहतूक म्हणतोय, रेल्वे वाहतूक आहे, हवाई वाहतूक आहे. सर यातला फरक आपल्याला एक्झाम मध्ये येऊ शकतो, तो परफेक्ट करून घ्या. त्यानंतर फंक्शन्स ऑफ वेअर हाऊसिंग, गोदामाची कार्य. तर हा सुद्धा 8 मार्क्ससाठी येण्यासाठी प्रश्न फार महत्वाचा ठरू शकतोय की गोदामाची कार्य कोणती आहेत. गोदामाची कार्य, फंक्शन्स ऑफ वेअर हाऊसिंग. त्यानंतर सर पुढचा क्वेश्चन घेतलाय आपण टाइप्स ऑफ वेअर हाऊसिंग, गोदामाचे प्रकार कोणते आहेत. सर मे बी डिफरन्सचा क्वेश्चन तर मॅटर करू शकतोय, बघावं लागेल तुम्हाला थोडंसं. आणि शेवटी आहे सर कम्युनिकेशन. मला वाटत नाही कम्युनिकेशनवर काही मोठा प्रश्न असेल, बट 2 मार्क्ससाठी सर एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ कम्युनिकेशन. सर संप्रेषण ही संकल्पना स्पष्ट करा. 2 मार्क्ससाठी मे बी तुमच्या पेपरमध्ये प्रिंटेड असू शकते. ओके, अशा पद्धतीने सर आपण 27 मार्क्ससाठी हे 8 प्रश्न सहज करू शकतो. त्यानंतर चॅप्टर नंबर 5, ऑलरेडी चॅप्टर नंबर 5चा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे.
जर बघितला नसेल तर नक्की जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला बघा. इमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस, व्यवसायातील उभरत्या पद्धती. मिनिमम सर 7 मार्क आहेत आणि मॅक्झिमम 10 मार्क आहेत याला. ओके. ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ आउटसोर्सिंग. सर बाह्य सेवेचे फायदे आणि तोटे काय. आउटसोर्सिंग म्हणजे काय, तर सर आपण आपला एखादा फंक्शन जो आहे तो अरेंज करण्यासाठी एका अदर ऑर्गनायझेशनला देतोय, त्याला आपण आउटसोर्सिंग म्हणतोय. सर मग याचे बेनिफिट्स काय आहेत है ना, याच्या ड्रॉबॅक्स काय आहेत, बाह्य सेवेचे फायदे आणि तोटे, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. सर महत्वाचा प्रश्न ठरू शकतोय 4 किंवा 5 मार्कला. बेनिफिट्स अँड लिमिटेशन्स ऑफ ई बिझनेस, ई व्यवसायाचे फायदे आणि तोटे सर. बरोबर, हा सुद्धा 4 ते 5 मार्कचा प्रश्न आहे. त्यानंतर सर कन्सेप्ट ऑफ बीपीओ, केपीओ, एलपीओ, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. त्यानंतर केपीओ नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग, एलपीओ लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग. सर 2 मार्क्ससाठी आपल्याला कन्सेप्टसाठी हा प्रश्न असू शकतो, संकल्पना स्पष्ट करा. तसंच सर फरकसाठी 4 मार्कला हा प्रश्न असू शकतोय है ना, डिफरन्स बिटवीन बीपीओ अँड एलपीओ किंवा डिफरन्स बिटवीन बीपीओ अँड केपीओ यातला फरक सर. त्यानंतर चौथा आहे तो म्हणजे डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल बिझनेस अँड ई बिझनेस. ओके. ई कॉमर्स मला वाटत नाही म्हणजे परंपरागत व्यवसाय आणि ई व्यवसाय, सर यातला जो फरक आहे तो स्पष्ट करा. हा प्रश्न सुद्धा आपल्याला 4 मार्कला बघायला मिळू शकतो. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे सर 6 नंबरचा सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, व्यवसायाच्या सामाजिक जबाबदाऱ्या. सर मिनिमम 7 मार्क आहेत, मॅक्झिमम 10 मार्क आहेत. सर रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स ओनर, एम्प्लॉई, कंझ्युमर हे महत्वाचे जास्त आहेत. मालक, कर्मचारी आणि ग्राहकांप्रती जबाबदाऱ्या स्पष्ट करा. सर 5 मार्कला हा जो प्रश्न आहे ना, हा तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये 100% असणार आहे 5 मार्कला. मग एक तर सर मालकांप्रती जबाबदाऱ्या असतील, ओके, ग्राहकांप्रती असतील, कर्मचाऱ्यांप्रती असतील. सर सरकारप्रती, शासनप्रती म्हणजे गव्हर्नमेंटच्या बाबतीत जबाबदारी सुद्धा महत्वाचं आहे याच्यामध्ये. तो सुद्धा थोडंसं ओव्हरव्ह्यू तुम्ही काय करू शकताय, वाचू शकताय. पण मालक, कर्मचारी आणि ग्राहक हे 3 गोष्टी जरा महत्वाच्या मला वाटतात. त्यानंतर सर फीचर्स ऑफ बिझनेस एथिक्स, व्यवसाय नीतिशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत, फीचर्स. सर क्वेश्चन असू शकतो 4 मार्कला. सीएसआर, कॉर्पोरेट म्हणजे सामाजिक जबाबदारी. ओके, आपण त्याला म्हणतोय कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी. सर 2 मार्क्ससाठी आपल्याला संकल्पना असू शकते सीएसआर वर, परफेक्ट करावं लागेल. त्यानंतर सर आपला जो पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे कंझ्युमर प्रोटेक्शन, ग्राहक संरक्षण. सर मिनिमम 7 मॅक्झिमम 17 मार्क्स आहेत, 17 मार्क्सचा क्वेश्चन टॉपिक आहे सर. ओके, प्रत्येक बाब आपल्याला परफेक्ट करावी लागेल. सर नीड किंवा इम्पॉर्टन्स ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन, ग्राहक संरक्षणाची गरज. सर एक्झाम मध्ये येऊ शकते बरं का. कुठं सर, तर आपल्याला एक असतं ना क्वेश्चन, कोणता क्वेश्चन, तर तो आपण ह्याच्या आधी बघितलेला आहे. ओके, जस्टिफाय द फॉलोइंग स्टेटमेंट, त्यामध्ये सर आपल्याला हे बघायला मिळू शकतोय. ओके, की देर आर एनी नीड ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन. सर हे ग्राहक संरक्षणाची गरज आहे का, हो सर आहे. मग सर तुम्हाला ते एक्सप्लेन करावं लागेल, त्यामध्ये आपण हे पॉइंट्स कव्हर करू शकतोय. मला वाटतंय की हा क्वेश्चन तिथं येऊ शकतोय सर. ओके, त्यानंतर राईट्स ऑफ कंझ्युमर, बरेच वर्ष झाले सर नाही आलेला, पण यावर्षी जास्त स्ट्रॉंग आहे. ग्राहकांचे अधिकार कोणते आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कंझ्युमर, ग्राहकांच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत. ओके, त्यानंतर वेज अँड मीन्स ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन. सर ग्राहक संरक्षणाच्या पद्धती कोणत्या आहेत, याच्यामध्ये मग जनहित याचिका आहे, बरोबर, लोक अदालत आहे. हे सर 2-2 मार्कचे प्रश्न आहेत बरं का, क्वेश्चन नंबर 2 मध्ये येण्यासाठी. आणि सर 1101% मी सांगू शकतोय की डिफरन्स बिटवीन डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन अँड नॅशनल कमिशन, जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग या 3 मधल्या 2चा आपल्याला डिफरन्स द्यायचा आहे. 100% प्रिंटेड झालेला क्वेश्चन आहे. ओके, बोर्ड एक्झाम साठी. सर तुम्ही याची चांगली तयारी करा. याचा मी चांगला बेस्ट एक व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे. जाऊन नक्की तो व्हिडिओ काय करा, एकदा बघा, म्हणजे तुमचे 17 मार्क्स क्लिअर होऊन जाते. त्यानंतर सर आपला शेवटचा टॉपिक आहे मार्केटिंग, विपणन, जो सर मिनिमम 15 मार्क आणि मॅक्झिमम 20 मार्कला आहे. जर तुम्ही मला विचारलं सर कुठनं मी सुरुवात करते ओसीएमच्या स्टडीची, अजून आम्ही स्टडीला सुरुवात केलेली नाहीये, तर मी नक्की सांगेन टॉपिक नंबर 8 ला जावा. मार्केटिंग नाव आहे, विपणन नाव आहे, तिथनं सुरुवात करा सर. का, तर आपल्याला 20 मार्क सहज देऊन जाणारा प्रश्न आहे सर. 5च प्रश्न आहेत. ओके, 5 क्वेश्चन्स आहेत सर, त्यातनं आपल्याला 20 आउट ऑफ 20 मार्क्स मिळू शकतात. त्याच्यामध्ये एक आहे कन्सेप्ट ऑफ मार्केट, विपणनाच्या संज्ञा, 2-2 मार्क्ससाठी येणारा क्वेश्चन आहे.
ब्रॉड नाही येणार सर. टाइप्स ऑफ मार्केट, सर बाजाराचे प्रकार, सर मग भरपूर आहेत ना ते 7-8, याचा सुद्धा व्हिडिओ अवेलेबल आहे युट्यूब चॅनलला, नक्की जाऊन बघा सर. मग आपल्याला एक 2-3 ब्रॉड त्याच्यातले हे दिले जातील पॉइंट्स है ना, अकॉर्डिंग टू एरिया कवर्ड असेल म्हणजे क्षेत्रानुसार, अकॉर्डिंग टू टाइम असेल है ना, वेळेनुसार बाजाराचे प्रकार स्पष्ट करा, असा प्रश्न असू शकतो सर 4-5 मार्कला. त्यानंतर सर इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग आणि फंक्शन्स ऑफ मार्केटिंग, सर विपणनाचे महत्व आणि विपणनाची कार्य, ह्या 2 पैकी एक प्रश्न 8 मार्कला प्रिंटेड झालेला आहे तुमच्या बोर्ड एक्झामच्या क्वेश्चन पेपरमध्ये. सर नक्की चांगली तयारी करा. एक तर विपणनाचे महत्व आहे, दुसरं म्हणजे विपणनाची कार्य आहे. जर मी क्वेश्चन पेपर सेट केला असताना सर, तर मी फंक्शन्स ऑफ मार्केटिंग, विपणनाची कार्य हा प्रश्न सेट केला असता. त्यामुळे चांगल्या पद्धतीने तयारी करा. सर शेवटी आहे विपणन मिश्र किंवा आपण त्याला मार्केटिंग मिक्स म्हणतोय. सर त्याला आपण 4 P's प्लस 3 P's म्हणतोय. 4 P's फॉर प्रोडक्ट अँड 3 P's फॉर सर्व्हिस. बरोबर सर. 7 P's लास्ट इयरला येऊन गेलेला क्वेश्चन आहे 7 P's वर, तरी पण सांगता येत नाही. बरोबर. पेपर सेटर लास्ट इयरला वेगळा होता, या इयरला वेगळा आहे. जर त्यानं क्वेश्चन पेपर बघितला नसेल तर तो याच्यामध्ये प्रिंट करू शकतोय सर. आपली चांगली तयारी झाली पाहिजे. कशाबद्दल? विपणन मिश्र बद्दल म्हणजे मार्केटिंग मिक्स. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण चॅप्टर नंबर 1 पासून चॅप्टर नंबर 8 ची चांगली तयारी करायला लागेल. तर आपल्याला सर आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. आमचे बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांना 100 आउट ऑफ 100 किंवा 99, 98 पर्यंत चांगले मार्क्स मिळतात ओसी मध्ये. ओके. हे तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण केला असेल किंवा पूर्ण जर व्हिडिओ बघितला असेल, A to Z जे काही मी बोललोय त्याच्यावर जर तुम्ही फोकस केला तर तुम्हाला सुद्धा चांगले मार्क्स मिळू शकतात. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या इतर फ्रेंड्सना जे कॉमर्समध्ये आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.